नमस्कार, महामीडिया वॉच न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सरकारने एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट 1 मे 2025 पासून सक्तीची केली आहे। मात्र सर्वसामान्य जनतेपर्यंत ही योजना पोहोचवण्यात सरकार अपयशी ठरले असून ही नंबर प्लेट न बसवल्यास प्रत्येकी 1000 रुपये दंडाची कठोर वसुली करण्यात येणार आहे। सरकारच्या या निर्णयाविरुद्ध राजकीय पक्ष, वाहतूक संघटना, सजग नागरिकांनी ही योजना अन्यायकारक असल्याचे सांगून याविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। मात्र शासन हा विरोध दुर्लक्षित करून इतर राज्यांपेक्षा तिप्पट जास्त दराने या नंबर प्लेट सक्तीने बसवण्याचा घाट घालत आहे। आजवर केवळ 14,000 वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यात आली आहे। वाहनांची असलेली संख्या आणि मॅन्युफॅक्चरकडनं निर्माण होणाऱ्या नंबर प्लेट याच्यामध्ये ताळमेळ घातला तर या कालावधीमध्ये संपूर्ण वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणं अतिशय अवघड होणार आहे। त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये कुठलीही RTO परिवहन विभागाकडनं ऑफलाईन सुविधा केलेली नाही, कारण ही सुविधा ही केवळ ऑनलाईन आहे। तर ऑनलाईनमध्ये मी जेव्हा त्या पोर्टलवर ॲप्लिकेशन करेल त्यावेळेस त्या विशिष्ट भागातील एजंट मला अलॉट होईल, त्याच्याकडे मी अपॉइंटमेंट घेऊन जायचं आणि नंतर नंबर प्लेट बसायची। ही थोडी क्लिष्ट पद्धत आहे। सर्वसाधारण वाहतूक क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर ज्या पद्धतीने ग्रामीण भागातील थोडी लोक कॉम्प्युटरच्या बाबतीत एवढी फ्रेंडली नाहीत, तसे राज्यातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक, बस चालक असतील आणि ट्रक चालक असतील, हे फारसे लोक याबाबत ऑनलाईनच्या बाबतीत थोडे सज्ञानी नाहीत फारसे लोक। तर ह्याबरोबर ऑनलाईन बरोबर ऑफलाईन देखील सुविधा वास्तविक RTO मध्ये एक खिडकी योजनेमध्ये ही सुविधा निर्माण करायला पाहिजे आणि मग ह्यातल्या काही त्रुटी आहेत त्या दूर करून ही सक्ती करायला पाहिजे होती। पण बोललेला वेळ आहे तो अतिशय कमी वेळ आहे अशा बाबतीत, कारण ह्याच्यामध्ये 30 एप्रिल नंतर जर अशा वाहनं जर रोडवर आली आणि RTO विभाग किंवा पोलीस प्रशासन यांनी या गाड्यांवर काही कायदेशीर कारवाई केली तर याला लागणारे फीचा जर विचार केला तर प्रति वाहन 10,000 रुपये दंड वाहनाला लागणार आहे, की जो अतिशय अन्यायकारक आहे। त्यामुळे राज्य सरकारने याबाबत पूर्ण विचार करावा अशा प्रकारची आम्ही विनंती सरकारकडे यापूर्वी केली आहे। आमच्या महाराष्ट्र सरकारने टेंडर काढलं, 450 रुपयाला नंबर प्लेट करून देऊ। गुजरातने टेंडर काढलं, 155 रुपयात नंबर प्लेट करून देऊ। बघा, हे तिन्ही मुख्यमंत्री भाजपचे आहेत बरं का, तिन्ही पंतप्रधानाचा ऐकणारी माणसं आहेत। हा फरक कशाचा आहे मला सांगा ना। जो ठेकेदार आपल्या महाराष्ट्रात स्कूटरवर 450 रुपयाची नंबर प्लेट लावणारे, तो तर 450 रुपये घेणार, त्यांनी टेंडर भरले आणि वरचे रोख पैसे ज्याला द्यायचे त्याला देणार। मुळात पुण्याची उदाहरण घेतलं, पुण्यात एवढी मोठी संख्या वाहनांची आहे आणि मुदत दिली फक्त 30 एप्रिलपर्यंत, तर एवढ्या लोकांना कळण्यासाठी काही व्यवस्था केलेली नाही आणि पुढे जाऊन दंडही भरायचा। काय माहितीये का, सरकारला सर्वसामान्य माणसाशी काही देणं घेणं राहिलं नाही। आता त्यांना पैसे पाहिजेत, दंड घेतला म्हणजे सरकारला कदाचित निम्म्याच्या वर पैसे मिळतील, कारण जो दंड घेणारा माणूस आहे तो विचारल, पावती मागताय 1000 रुपया, नाही मागताय 500 रुपया, नाही मागताय त्याच्या घरी जाणार पैसे, पावती मागताय सरकारला पैसे मिळणार, 1500 रुपये द्यायचे ना लाडक्या बहिणीला, आपल्याला लुटणार आणि लाडकी बहिणीला मतं मिळवण्यासाठी खुश करणार। होणारच नाही। संख्या आहे तर ते एवढं बदल होणार नाही, मग दंडाला सामोरं जाणं अपरिहार्य आहे। म्हणून 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 ज्याला हे पटत नाही अशा काही लोकांनी संघटित झालं पाहिजे आणि मुख्यमंत्र्याला आम्ही मत देणार नाही या भाषेत धमकावलं पाहिजे। तुम्ही धमकावत नाही तोपर्यंत काय, मी राजकीय नाही बोलत। आता काय झालंय माहितीये का, BA, MA, MCOM, MSc, BSc, डॉक्टर कुणीतरी गंगाधाममध्ये जाऊन आंघोळ करून आला की त्याला मत देत आहेत। त्याला मत द्या ना, नाही म्हणत नाही ना। या करप्शनचं काय ते सांगा ना।
हे करप्शन आहे. हा भ्रष्टाचाराचा आधुनिक प्रकार आहे. तुम्हाला लक्षात येऊ नये अशा पद्धतीने. परवा एका वर्तमानपत्राने सगळे आकडे टाकले म्हणून मला कळले. आणि आता मी स्कूटरचं बोलतोय. कारचे 750 रुपये घेणारे आपल्याकडनं आणि गोव्यामध्ये 203 रुपये घेणारे. 750 रुपये पर व्हीकल. फक्त पुण्याच्या वाहनांची संख्या मोजा. माझी हात जोडून चार्टर्ड अकाउंटंटला विनंती आहे. महाराष्ट्रात किती वाहन आहे आणि किती पैशाची लुटालूट होणार आहे तो आकडा तुमच्या कॉम्प्युटरमधील कॅल्क्युलेटरमध्ये येणार नाही. लय मोठी रक्कम आहे पण ती काढावी लागेल. काढा आणि महाराष्ट्रात जाहीर करा. त्यांना महाराष्ट्राचं नुकसान पाहत नाही अशा लोकांनी कृपा करून माझ्याशी संपर्क साधा. एक संघटना होती करू महाराष्ट्र दक्षता समिती. कंपल्सरी बंधनकारक केलेले आहे. त्याची मुदत एप्रिल 2025 पर्यंत देण्यात आली आहे. या HSRP नंबर प्लेट वाहनांवरती पुढील दर्शनी बाजूस 1, मागील दर्शनी बाजूस 1 व विंडशील्डवरती 3 अशा एकूण 3 प्रकारांमध्ये असणार आहेत. ज्या विंडशील्डवरच्या जी नंबर प्लेट असणार आहे ती आपल्याला स्कॅन केल्यानंतर तिन्ही नंबर प्लेटचं एक युनिक कोड असणार आहे. जो युनिक कोड वाहन चार्य प्रणालीशी संलग्न असणार आहे, जेणेकरून नंबर प्लेटमध्ये होत असणारी खाडाफोड किंवा होत असणारे नंबर प्लेटमध्ये होत असणारे बदल यामधून हे लगेच लक्षात येणार.